असेल ज्यांना स्वतःच्या हाताने कैद करून आणि बंदिवासात टाकले तेव्हा जे सिंहासनाला प्राप्त झाले, ज्या हाताने आम्हाला वाढवले, खेळवले, अंगाचे नाव खेळवले, त्याच हाताने कैद करून आम्हाला सिंहासन प्राप्त करावे. परंतु सत्तेसाठी काही आज आमची बहीण देवकी देवकुलातील वासुदेव यांच्याशी होणार आहे. आम्ही खूप खुश आहोत आणि या रथाचे सारथ्य आम्ही स्वतः करण्यात आहोत. शिपाई भीमाईची सिद्धता करा. बॉटल्स नाही काय दिरायला घेऊन जायला पाहिजे ना यांनी पण. माईक बॉक्स समोर आहे. मलाही तुझ्या भावना समजतात. बरोबर, मला असं वाटतं की पाऊस आपल्यावरती त्याचा राग विसरला असेल. कदाचित तो आपल्याला माफ करेल, आपल्या बाळाला सुद्धाही माफ करेल. मी आपल्या बाळाकडे या बाळाचा काय दोष आहे? दोष तुला नाही, त्या बाळाचा नाही. दोष आहे त्या आकाशवाणीचा. जिने आम्हाला सांगितलं की तुझ्या त्या बाबतीचा प्रत्येक बाळ हे आमचा बाबा बाळ नाही. तुम्हाला तर आमच्या बाळापासून दोष, तर ह्या बाळाचा काय दोष? तुझ्या सांगितलंय आगे बाळ पहिले आणि प्रत्येक बाळ ठार करणार आहोत. आम्हाला बाळ टाकायचे. राजा सोड कोणत्या बाळाचा आम्ही आपली आशीर्वाद काहीच करत नाही, परंतु निश्चितच आमच्या मुलाविरुद्ध काहीतरी घडण्याची संख्येला मागत आहे. शिपाई कदाचित देवकीचा आठवा पुत्र जन्माला येऊ शकतो. देवकीची 6 वर्षाची बाळगी 7वं बाळ आमच्या भीतून गर्भातच नष्ट झालं, परंतु 8वं बाळ आज कदाचित जन्माला येईल. शिपाई पारा कडक किंवा आम्हाला तो प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही. येतो आम्ही.
हा आपला आपल्याला सोडले पाहिजे. एक मिनिट हा. मी एका घटनेला सांगितलं. आनंदाने वाढेल. हे वासुदेवा, तुझ्या उदरात साक्षात भगवान विष्णू जन्म घेतला आहे. तुला झालेलं मूल घेऊन तू यमुना नदी पार करून गोकुळात जा. तिथे वासुदेव देवकीच्या उदरात योगमायेने जन्म घेतला आहे. तुझे अपत्य वासुदेव देवकीच्या बाळाचा पिता घेऊन तिथे जन्माला योगमाया घेऊन तू मथुरेत निघून ये. म्हणजे आपली ओम आहे आता आपण सांभाळतो. आमच्याकडून हे वासुदेव देवकी, ज्या क्षणाच्या मुळात मारून तुला तो क्षण शक्य आला. आमचा सहारा तुझा अल्प पुत्र जगाचा मुक्त झाला आणि आकाशाच्या शापातून कायमचे मुक्त होणार. देवकी, तू माझी लाडकी बहीण आहे. आता मी तुझ्या बाळाचा वध नाही करणार, आम्ही तुझे लाड करणार. देवा, हे राजा. दे. हे राजा असं नका करू. या बाळाचा काय दोष आहे? देवा, आम्ही तुला मारणार नाहीच आहोत. आम्ही तुला बोलणार आहोत, जवळ घेणार आहोत, मायेनं तुरवाणार आहोत. तुझी 6 बाळं मारून दोन पाप केला. आता मला हे पाप करायचं नाही. तुझ्या बाळाचा मी लाड करणार आहोत. घे माझ्याकडे, घे. काय राजा? काय? घे. वासुदेवा, घे माझ्याकडे. काय करणार आम्ही? आमची 7 बाळे उपासनाने ते बरोबर ताब्यात आहे. नाही. आता या बाळाचा आम्ही वध करणार. हे दुष्टकांचा, तुझा वध ज्या पुत्राच्या हातून होणार आहे तो वसुदेव देवकीचा पुत्र सुखाने गोकुळात नांदत आहे. आकाशवाणी, आकाशवाणी, आकाशवाणी. किती आकाशवाणी झाल्या. आम्हाला काही करून तुझा वध देवकीचा पुत्र आडवा याचा वध करायचं आहे. तो कुठे न कुठे आकाशात किंवा पाताळात आम्ही तिथं मृत्यूच्या राहणार नाही. येतो आम्ही. कृष्ण, याला मारण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु तू काही केला आमच्या ताब्यात येत नाही. काय करावं? आम्हाला या चिंतेतून कोण बरं बाहेर काढेल? बोल, एक नाव आहे आमच्या समोर. असुराचा असुर, वत्सासुर, हाच आम्हाला या संकटातून बाहेर
त्याचा वाद तुम्हाला करायचा आहे. शास्त्र आज्ञा महाराज. जा मला पुष्कवर घेऊन या. वत्सासूर जा तुम्ही. शास्त्र आज्ञा महाराज. मी ग श्री हरी कृष्ण मुरारी तारण्यालो अवतारी भक्ताना रक्षण्या आलो भुवरी. श्री हरी मी ग श्री हरी हो ग श्री हरी कृष्ण मुरारी रक्षणालो भुवरी हो रक्षणालो भुवरी. दृष्टवदन्या दृष्टवदन्या दृष्टवदन्याला कृष्ण मुरारी तारण्यालो अवतारी भक्ताना रक्षणालो भुवरी. जन्म माझा झाला मथुरे नगरी वाढल गेलो गोकुल नगरी. जन्म माझा झाला मथुरे नगरी वाढल गेलो गोकुल नगरी. सुदेव देवकी माता नि पिता नंद यशोदा पालन करता ओ ओ लीला दैवाची लीला दैवाची ओ लीला दैवाची अगाध सारे तारण्यालो अवतारी भक्ताना रक्षणालो भुवरी. पृथ्वीच्या रक्षणासाठी अवतार धारण केले. अधर्माचा नाश करून धर्माचे राज्य प्रस्थापित केले. या श्रीकृष्ण अवतारात मी धर्माची नव्याने स्थापना करण्यास सज्ज झालो आहे. पण मी या गोकुळात राहून गोकुळवासियांचे प्रेम व्यक्त करण्यास वेगळीच माझे येत आहे. पण तिथे माझा दुष्ट मामा कंस लोकांना त्रासून सोडत आहे. त्याचा वध करायलाच हवा. पण आता माझ्या मामाने माझ्यासाठी एक पाहुणा पाठविला आहे. वत्सासूर वत्सासूर माझ्या काही वस्त्रांमध्ये काय करत आहेस?
स्वामी मला मारण्याचा कितीही प्रयत्न कर, पण तुझा शेवट माझ्या हातूनच होणार आहे. गोकुळातील गोरस खाऊन कंस मामा माजला आहे, तेव्हा त्याचे दूध बंद करायला हवे. आणि ही कामगिरी मी माझे दोस्त पेंद्या आणि सुदामाला सांगत आहे. पेंद्या, सुदामा, आहो देवानो, आलो आलो आलो. नमस्कार देवानो. देवाच्या चरणी प्रणाम. पेंद्या, सुदामा, आजपासून गोकुळातील गोकुळातील वास्तव्यास वेळ आहे. त्यासाठी गोकुळातून जाणाऱ्या गवळणींचा रस्ता आपण त्याला परत गोकुळातच घेऊन या. आणि ही कामगिरी तुम्ही पार पाडा. येतो आम्ही. हा ठीक आहे, जावा तुम्ही कुशाल जावा. काय झालं ऐकलं? मी तर ऐकलं. हा? मी ऐकलं काय? म्हणजे जे काय सांगितलं तुम्ही ऐकलं काय? म्हणजे ऐकलं कसं विचारतो ना. बरं. हा, कामगिरी होईल काय तुमचा? जेवढं मथुरीच्या बाजूला पाठवायच्याच नाही. मग कुठं पाठवायच्या? असता बंदपट्टी बंद करायचं आहे. असं हो. हा. मग तुमचं जमल काय? तुम्ही कसं जोडी आलो? जोडीला आलो तुमच्या. तुम्ही कुठे खडपडाल म्हणून आलो मी तुमच्या जोडीला. हा? जोडीला आलो तुमच्या. मग त्यांचा रस्ता काय बंद करणार नाही तुम्ही वाटते? आता देवाने सांगितल्याप्रमाणे ते करायला लागेल. हा मग होईल काय तुमच्या? भाजन काय नाही होणार ते. हा? नाही नाही. बघा कोण असेल तुमच्या जोडीला. काय भेटलं नाही तुला? भेटला शोधायला गेला होता? गेलो होतो शोधायला. मग काय झालं? मग तो मला काय तिथे भेटलेला नाही. बघ कोण आहे तर हात मारतो. हात मारतो कोण आहे तो? इथं जवळपास नाही, कुठे गेला असेल लांब बघ कुट्टीवर. काय माहिती? हात मार हात मार हात मार. हात मारा पाहिजे. होय होय. मार मार. अरे वाकडं वाकडं. आवाज नाही तुला पोचला. हा? पोचला नाही. तुम्ही हात मारा ना. जोरात हात मारा. आवाज आला? आला काय आवाज? जवळपास नाही वाटत इथे. गेलाय काय गेलाय का काजू काय गेलाय? नाही. नाही. आला अरे लवकर ये लवकर ये.
गाई सोडील्या रानाला आज कुंजवनाला गाई सोडील्या रानाला आज कुंजवनाला तुम्ही कशाला कमरली वाकड्याने पाकड्याला तुम्ही कशाला कमरली वाकड्याने पाकड्याला तुम्ही कशाला कमारले वाकड्याने बगड्याला तुम्ही कशाला कमारले वाकड्याने बगड्याला गाई सोडील्या रानाला आज कुंजवनाला गाई सोडील्या रानाला आज कुंजवनाला तुम्ही कशाला कमरले वाकड्याने पाकड्याला तुम्ही कशाला कमरले वाकड्याने पाकड्याला तुम्ही कशाला कमारले वाकड्याने बगड्याला तुम्ही कशाला कमारले वाकड्याने बगड्याला गोकुल नगरीची अमरवणारी गोकुल नगरीची आय गमत होणारे गोकुळ नगरीचे आय गमत होणारे या गोकुळ नगरीचे आय गमत होणारे वासरे माळावरे सर्व गोप घेऊन जाते गाई वासरे माळावरे सर्व गोप घेऊन जाते गाई वासरे माळावरे सर्व गोप घेऊन जाते गाई वासरे माळावरे या विठ्ठली दांडोका बेल रंगला वनाला या विठ्ठली दांडोका बेल रंगला वनाला तुम्ही कशाला कमरले वाकड्याने बगड्याला तुम्ही कशाला कमारले वाकड्याने बगड्याला तुम्ही कशाला कमारले वाकड्याने बगड्याला तुम्ही कशाला कमारले वाकड्याने बगड्याला गाई सोडीला रानाला आज कुंजवनाला गाई सोडीला रानाला आज कुंजवनाला तुम्ही कशाला कमरले वाकड्याने बगड्याला तुम्ही कशाला कमरले वाकड्याने बगड्याला तुम्ही कशाला कमारले 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 वाकड्याने बगड्याला याचा काहीतरी बंदोबस्त करा पहिला अरे उडी मारी म्हणून याला बांधायचं आहे बांध त्याला. तरी ऐकत नाही चांगला वाड्यात ठेवला होता बाजूच तरी पण आलो वाड्यात मी येत आहे काही जेवण नाही बघतो माझ्या पोराला तुझा पोरा समजून गेला माझ्याकडे मला वाटत नाही हे काम करतील असे त्याला माहितीये काय ताप्यातनं तिकडे पाठी दाब्याला आलाय त्याच्या सांगा दिले तुला मला कोणाला विकायचं काय विकायला येतात डोलं करतो काम तुझी पण टाकी माझी बघ तुला सांगितलं होतं ना त्याला घेऊ नको म्हणून अरे बाबा माझी हाती काय आता गायात शोधित राह तू अजून काय येते का काय पण गेली गाय कशासाठी आले ते मानव कशाला बोललो सांगा हा रात्री 12 नंतर बेकार पोर आहे हा चांगला बोलवलं कसं
आम्ही बोलवले आहोत. तुला माहिती कशाला हे बापऱ्या ते आपल्याला चांगले सांगितले नक्की होय होय नक्की कराल काय हे आता चंद्रा काय सगळे वाचण्याकडे हे लागलो सांगितली कराल तुम्ही आम्हाला बोल बस आपल्यातलं नऊ आहे एवढं मी वस्तू काय चालायचं काय गवळणी दाखवतो जरा धिंके दाखवतो गवळणी होईल काम होईल का तुमच्या त्यांचे जाया दिवसाचे वाट फोडायचे ठीक आहे दाखवतो या इकडे काय बोलतो आपल्या आपल्याला भेटणार आहे याला घे काय केला हो त्याच्यासाठी लावाय वाटलं दाखवतो गवळणी चला जाऊ मथुरेच्या बाजारी घागर डोईवरी चला जाऊ मथुरेच्या बाजारी घागर डोईवरी गागर डोईवरी चला जाऊ मथुरेच्या बाजारी गागर डोईवरी चला जाऊ मथुरेच्या बाजारी घागर डोईवरी चला जाऊ मथुरेच्या बाजारी घागर डोईवरी नटनी डोल्यात काजल सोबेली गवळण सारी रूप देखणी करुणी सारे निकती आबाजारी रूप देखणी करुणी सारे निकती आबाजारी चला जाऊ मथुरेच्या बाजारी घागर डोईवरी चला जाऊ मथुरेच्या बाजारी घागर डोईवरी जाऊन मथुरे नगरी दही दूध लोणी तूप आणि विक्रीची तयारी विक्रीची तयारी हसत केलं तर नाचत गात जाऊया बाजारी हसत केलं तर नाचत गात जाऊया बाजारी चला जाऊ मथुरेच्या बाजारी घागर डोईवरी चला जाऊ मथुरेच्या बाजारी घागर डोईवरी जुळजुळ वारा जो मी अंगला धरती जारली वळणाची वाट अवघड गाठ वाट रावली चला जाऊ मथुरेच्या बाजारी गागर डोईवरी चला जाऊ मथुरेच्या बाजारी गागर डोईवरी चला जाऊ मथुरेच्या बाजारी घागर डोईवरी चला जाऊ मथुरेच्या बाजारी घागर डोईवरी चला जाऊ मथुरेच्या बाजारी
हो आले आले मावशी अगं हो पोरीनो आलो ना थांबा जरा येते हा La 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 बाजारा येते ग राधे बाजारा येते ग 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 बाजारा मथुरेचा राधे पटकन गाठू ग बाजारा येते ग राधे बाजारा येते ग बाजारा येते ग राधे बाजारा येते ग वय झाले खूप बाई आता लक्षात राहत नाही झालीसाठी बुद्धी दाटी आता विसरण होत बाई आता विसरणं होत बाई आता विसरणं होत बाई वय झाले खूप बाई आता लक्षात राहत नाही झालीसाठी बुद्धी नाटी आता विसरण होत बाई उरलं सुरलं माझं काम उरलं सुरलं माझं काम आता आटपून घेते ग बाजारा येते ग राधे बाजारा येते ग बाजारा येते ग राधे बाजारा येते ग तुम्ही मुले खूप गोणी तुमच्यासाठी येते ग तोटा नाही तोटा माझा तुम्हाला देते ग माझा तुम्हाला देते ग माझा तुम्हाला देते ग तुम्ही मुले खूप गोणी तुमच्यासाठी येते ग अनुभव मोठा नाही तोटा माझा तुम्हाला देते ग दही दूध तूप लोणी दही दूध तूप लोणी साथीला घेते ग बाजारा येते ग राधे बाजारा येते 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 ग
मग आता बाजारात चाललोय आपण त्याच्याकडे एक पद म्हणूया आणि असं आपण घाट चढत जाऊया. अगं हो मावशी, अगं तूच बोल ना काहीतरी पण. अगं म्हणते बघा. ही बाजाराची वाट उघड चला ग जाऊ चढुनी असल्या या वाटेत माझ्या मी टेक्यात बाजारा चालली गाऊनी गाणी पायी नाचूने मातोरे चालली. बाजाराची वाट उघड चला ग जाऊ चढुनी असल्या या वाटेत माझ्या मी टेक्यात बाजारा चालले गावनी गाणी पायी नाचोनी मातोर चालले असल्या या वाटेत माझ्या टेक्यात बाजारा चालले गाऊनी गाणी पायी नाचोनी मातोर चालले. मथुरे जाऊनी शृंगार करुनी मालाची विक्री करूया दारदारी मालाचे वेगळे करूया दारोदारे मालाचे वेगळे करूया दारोदारे. मथुरेच्या दारे जाऊ दरबारी गोरसा विक्री करूया बाजारी मथुरेच्या बाजारी विक्री खूप होई कोई परगाई घरी जाण्याची बाजाराची वाट उघड चला ग जाऊ चढले असला या वाटेत माझ्या टेक्यात बाजारा चालले गाऊने गाणे पायी नाचोने मातोरे चालले. साडी भर जरी भूषणे न्यारी शृंगार मारे जाओ बाजारे शृंगार बारे जाओ बाजारे शृंगार बारे जाओ बाजारे. नंदाचा रे अवकल भारी अचानक येई रस्त्यावरी त्याचा कावा नाको नटावा वाजवी पावा सौंगडी घेऊन बाजाराची वाट उघड चला ग जाऊ चढली न्याया वाटेत माझ्या टेक्यात बाजारा चालले गाऊनी गाणी पायी नाचोनी मातोरे चालले. ही बाजाराची वाट उघड चला ग जाऊ चढली असल्या या वाटेत माझ्या मी टेक्यात बाजारा चालले गाऊनी गाणी
पाये नाचोने मातोर चालले वाटेत माझ्या वेगळ्यात बाजारात आलले गावरे गावे पाये नाचोने मातोर चालले असला या वाटेत माझ्या वेगळ्यात बाजारात आलले दाखव त्यांना दाखव काय दाखव बोलणी करतात त्या मोकळे बाजारी आपल्या दुसरे चांगले सांगले हो आपल्याला दाखव म्हटलं तुला गवळणी बघायची आहेत ना दाखवशील तर दिसतील ना दाखवशील तर दिसतील दाखवता पण बघतो बघशील काय तुम्ही काय उलट आपल्या गवळणी बघायची आहेत ना आता त्याला दिसत पडद्यावर त्याला दिसत नाही झोपणार मोठे बोलू नको उशीर होते बाजारात जायचा काटमाट करून मंदिरात चालले आहे त्यांचा रस्ता बंद करायचा आहे त्यांच्या आयशी कुठे गेल्या त्या आयशी कुठे गेल्या कुठे मला माहिती नाही त्यांच्या आयशीने मला वाटतं आता रिजेक्ट झाल्या आयसीची एक म्हातारी झाली बघ बाकी सर्व आयसी पळाल्या त्यांच्या आयसी असतील त्यांच्या पैसे कुठे द्या काय पण म्हणा पण लेखकांनी लेखचा खर्च वाचवणार आहे आयसी त्याला सांगितलं असतं ना मदतीला म्हणून मग त्यांचा रस्ता बंद करायचा आहे आयसीचा माझ्या वैमान झाला तर चढायला जमत नाही त्या पोरीला पाठवलं गेलं ना बघतात मी काय म्हणतो या पोरी काय रस्ता असतो का नाही अरे ह्या आजच्या माझा पोर ह्याचा पोर आला असता ना यात एकतरी उचलून घ्यायला गडबड केला आपल्याला कृष्णाजीने सांगितले चांगली करायला पाहिजे बघूया दुसरं काय नाही जाऊ नका अहो देवानो अहो आम्हाला बाजारात जाऊ नका म्हणणारे आपण आहात तरी कोण मी श्रीकृष्ण भगवान मीच सखा ग श्री हरी कृष्ण सखा ग श्री हरी अवतार घेई मी भुवारी भक्त जनांचा मी कैवारी अवतार घेई मी बुवारी भक्त जनांचा मी कैवारी मी आलो या अवतारी सखा गरी मी आलो या अवतारी मी सखा गरी अवतारी मत्स्यधारी शंकासुर वध करी दुसऱ्या
पाचव्या अवतारी वामनधारी बळीराजा मुक्ती करी सहाव्या अवतारी परशुरामधारी पृथ्वी सारे निक्षत्रिकारी अवतार घेई मी भुवारी भक्त जनांचा मी कैवारी मी आलो या अवतारी हो मी सखा श्री हरी मी आलो या अवतारी हो मी सखा श्री हरी सातव्या अवतारी श्रीरामभुवारी रावणा वध करी आठव्या अवतारी सुदर्शनधारी कानी जन्माची कथनकारी कानी जन्माची कथनकारी अवतार घेई मी भुवारी भक्त जनांचा मी कैवारी मी आलो या अवतारी हो मी सखा श्री हरी मी आलो या अवतारी हो मी सखा श्री हरी अवतार घेई मी भुवारी भक्त जनांचा मी कैवारी अवतार घेई मी भुवारी भक्त जनांचा मी कैवारी मी आलो या अवतारी हो मी सखा श्री हरी मी आलो या अवतारी हो मी सखा तुझी जगावी गळी बासते मोहना प्रीत तुझी जगावी गळी बासते मोहना तूच माझा कृष्ण सावला मी तुझीच रे राधा तूच माझा कृष्ण सावला मी तुझीच रे राधा माझा कृष्ण सावला मी तुझीच रे राधा तूच माझा कृष्ण सावला तुझीच रे राधा प्रीत तुझी जगावे गळी वाजते मोहना प्रीत तुझी जगावे गळी वाजते मोहना तूच माझा कृष्ण सावला मी तुझीच रे राधा तूच माझा कृष्ण सावला तुझीच रे राधा काना तुझ्यात मी गुंतली रे भाषे तुम्हाला स्थळी रे
तुझ्या बासरीने रंगून गेले कृष्ण तुझ्यात हरवून गेले तू गिरिधारी श्याम सुंदरा माधव मोहना तू गिरिधारी श्याम सुंदरा माधव मोहना तुझा माझा कृष्ण सावला तुझीच रे राधा तुझा माझा कृष्ण सावला तुझीच रे राधा प्रीत तुझी जगा गली वास दे मोहना प्रीत तुझी जगा गली वास दे मोहना तुझा माझा कृष्ण सावला तुझीच रे राधा 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 तुझा माझा कृष्ण सावला तुझीच रे राधा